कर्ज घेतलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। जर तुम्ही 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुमच्यासाठी सर्वात मोठी दिलासा देणारी बातमी आलेली आहे। बघा, वीज बँकेमधील शेतकरी बांधवांची सरसकट 2 लाखांची कर्जमाफी होणार आहे। ज्या शेतकरी बांधवांनी या वीज बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल त्या शेतकरी बांधवांची आज खऱ्या अर्थाने प्रतीक्षा सुद्धा संपलेली आहे। बघा, आज सकाळी पेपरला सुद्धा बातमी आलेली आहे की या बातमीमध्ये काय सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु तुम्ही या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असावं तरच तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा आमच्याकडे विचारपूस करत होता की कधीपासून कर्जमाफीला सुरुवात होईल, तर तुमची आज भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। कारण आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीविषयी परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। तर या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे नमूद सुद्धा करण्यात आलेलं आहे की प्रमुख या वीज बँकेमधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। कारण या वीज बँकांचा कर्जाचा थकीत आकडा सर्वात जास्त आहे, त्यामुळे सर्वात अगोदर या वीज बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या परिपत्रकामध्ये 4 मुद्दे घालण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव या 4 मुद्द्यांमध्ये बसत असतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे। जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल परंतु ते कर्ज कोणत्या सालापासून घेतलेले असावं, म्हणजेच कोणत्या सालामध्ये घेतलेले असावं त्याची माहिती सुद्धा देणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो, चॅनल वरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून शेती संबंधित महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येऊन जाईल। बघा शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या अगोदर शब्द दिलेला होता की निवडून आल्यानंतर सरसकट सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी करू। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब निवडून येऊन सध्याच्या स्थितीला 8 महिने पूर्ण झालेले आहेत, तरी पण कर्जमाफीवरती कसुदा काढायला तयार नव्हते। त्या अनुषंगाने प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेब यांच्या माध्यमातून 7 दिवसांचं अन्नत्याग उपोषण सुद्धा करण्यात आलेलं होतं। त्यांनी कर्जमाफीसाठी आंदोलन यात्रा सुद्धा सुरू केलेली होती। तर या यात्रेचा परिणाम आणि या उपोषणाचा परिणाम थेट या कर्जमाफीवरती दिसून सुद्धा आलेला आहे। म्हणजे शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये कर्जमाफीविषयी परिपत्रकाची नोंद सुद्धा केलेली आहे। म्हणजेच आम्ही कर्जमाफी करत आहोत, त्या संबंधित परिपत्रक सुद्धा काढण्यात आलेलं आहे। परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे, जे शेतकरी बांधव या प्रमुख 4 नियमांमध्ये बसत आहेत। बघा शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी परिपत्रक तयार करण्यात आलेलं आहे। जे शेतकरी बांधव या परिपत्रकामधील नियमांमध्ये बसत असतील त्यांचीच कर्जमाफी सुद्धा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी निधी सुद्धा मंजूर झालेला आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांची लवकरात लवकर कर्जमाफी करा अशा पद्धतीने प्रेशर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांकडून मिळत होता। त्यामुळे या कर्जमाफीवरती आज निर्णय सुद्धा झालेला आहे। बघा, भरपूर दिवसांपासून कर्जमाफीचा प्रश्न लांबणीवरती चाललेला होता। कधी कर्जमाफी होईल अशा पद्धतीने प्रश्न सुद्धा विचारण्यात येत होते। परंतु आज खऱ्या अर्थाने सर्व शेतकरी बांधवांची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे। तर या कर्जमाफीसाठी जे नियम लावण्यात आलेले आहेत ते नियम सुद्धा बघून घेऊयात। बघा, जे शेतकरी बांधव या नियमांमध्ये बसतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु तुम्ही या प्रमुख वीज बँकेमधून कर्ज घेतलेला असावं तरच मला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, अन्यथा या कर्जमाफीचा कसलाच फायदा होणार नाही। बघा शेतकरी बांधवांनो, प्रमुख 4 नियम सांगण्यात आलेले आहेत। जे शेतकरी बांधव 4 नियमांचं पालन करतील, 4 नियमांमध्ये बसतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा प्राथमिक स्वरूपामध्ये होणार आहे। परंतु शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की किती लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे, कारण भरपूर शेतकरी बांधवांनी 50,000 रुपयांचं कर्ज घेतलेलं आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी 1 लाखांचं कर्ज घेतलेलं आहे। भरपूर शेतकरी बांधवांनी 1.5 लाखांचं, 2 लाखांचं, 3 लाखांचं, 4 लाखांचं सुद्धा कर्ज घेतलेलं आहे। परंतु
एक्झॅक्टली किती लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। बघा, निवडणुकीचा जो जाहीरनामा होता तर त्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख सुद्धा करण्यात आलेला होता की सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही 2 लाखांचं कर्ज घेतलेलं असेल तर तुमचे सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या पुढे कर्ज घेतलेलं असेल त्यांची कर्जमाफी होणार नाही, त्यांना पुढचे कर्ज सुद्धा भरावे लागणार आहे। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार या 4 नियमांचे जे शेतकरी बांधव पालन करतील, 4 नियमांमध्ये बसतील, त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करण्यात येणार आहे। तर ते 4 नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, पहिला नियम म्हणजे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असावेत, त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। सरासरी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असावेत, त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा देणार आहोत, त्यांचीच कर्जमाफी करणार आहोत, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। कारण शेतकरी बांधवांनो, यूपी राज्य असेल, एमपी राज्य असेल, वेगवेगळ्या राज्यांमधील भरपूर नागरिक महाराष्ट्र राज्यामध्ये येऊन शेती करत आहेत, तर त्यांनी सुद्धा कर्ज घेतलेलं होतं, परंतु बाहेरील राज्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार नाही। जे शेतकरी बांधव महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असतील, कमीत कमी 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये राहून शेती करत असतील, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा देण्यात येणार आहे। सोबतच जो दुसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो दुसरा नियम म्हणजे गरीब शेतकरी, श्रीमंत शेतकरी आणि मध्यमवर्गीय शेतकरी। तर बघा शेतकरी बांधवांना, शेतकरी बांधवांचे 3 गट सुद्धा तयार करण्यात आलेले आहे। पहिला गट श्रीमंत शेतकरी, दुसरा गट मध्यमवर्गीय शेतकरी, तिसरा गट गरीब शेतकरी। बघा, या 3 गटामधील एक गटाची कर्जमाफी होणार नाही, तर तो गट म्हणजे श्रीमंत शेतकरी। बघा, जे शेतकरी बांधव श्रीमंत असतील आणि त्यांनी सुद्धा कर्ज घेतलेलं असेल तर अशा शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार नाही, अशा पद्धतीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। परंतु जे शेतकरी बांधव मध्यमवर्गीय शेतकरी बांधव असतील, गरीब शेतकरी बांधव असतील, त्यांचीच कर्जमाफी करणार आहोत, अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे। त्यासोबत जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे शेतकरी बांधवांनी 2019 ते 2024 या 5 वर्षांच्या कालावधीमध्ये कर्ज घेतलेलं असावं, त्यांनाच या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2019च्या अगोदर कर्ज घेतलेला असेल त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। आणि जो चौथा नियम लावण्यात आलेला आहे तर तो चौथा नियम अत्यंत महत्त्वाचा आहे। बघा, ज्या शेतकरी बांधवांच्या घरामधील एखादी व्यक्ती सरकारी कर्मचारी असेल, सरकारी नोकरीमध्ये कामगार असेल, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे पिवळे रेशन कार्ड असेल, केसरी रेशन कार्ड असेल, अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। त्यासोबत ज्या शेतकरी बांधवांनी याच्या अगोदर या कर्जमाफी योजनेचा लाभ घेतलेला नसेल त्यांचीच कर्जमाफी करणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे। परंतु एखाद्या शेतकरी बांधवांनी अगोदर कर्जमाफीचा लाभ घेतलेला असेल आणि त्याने डबल कर्जमाफीसाठी अर्ज केलेला असेल तर अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा लाभ देण्यात येणार नाही, त्या संदर्भात माहिती देण्यात आलेली आहे। बघा, सर्व नियम अटी सुद्धा सांगितलेले आहेत। जे शेतकरी बांधव नियम आणि अटींचे पालन करतील त्या शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। तर आता आपण बघून घेऊयात की कोणत्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, कोणत्या बँकांना प्राधान्य देण्यात आलेलं आहे, कोणत्या जिल्ह्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे, कोणत्या जिल्ह्यापाशी शेवट सुद्धा करण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना वारंवार विरोधी पक्षांकडून, त्यासोबत शेतकरी बांधवांकडून, त्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू साहेबांच्या माध्यमातून आंदोलन करून परिपत्रक देऊन कर्जमाफी कधी होईल, कर्जमाफी कधी होईल अशा पद्धतीचे प्रश्न सुद्धा विचारण्यात येत होते। त्यावरती देवेंद्र फडणवीस साहेब फक्त एकच गोष्ट सांगत होते की आम्ही कर्जमाफीवरती अभ्यास करत आहोत, कर्जमाफीचा विषय थोडासा लांबणीवरती जाणार आहे। म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेब कर्जमाफीवरती सुद्धा काढत नव्हते। परंतु या विधानसभेमध्ये म्हणजे जे सध्याच्या स्थितीला पावसाळी अधिवेशन सुरू आहे तर त्या अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफीवरती सर्वात मोठा निर्णय घेतलेला आहे। त्या निर्णयामुळे राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण सुद्धा पसरलेले आहे। बघा, तुम्हाला नियम सांगितलेले आहेत, तुम्ही जर या नियमांमध्ये अटींमध्ये बसत असाल तरच तुमची कर्जमाफी करण्यात
येणार आहे, परंतु कोणत्या बँकेपासून सुरुवात होईल, कोणत्या बँकेपर्यंत शेवट होईल, कोणत्या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार आहे ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा, सर्वात प्रथम जिल्हा मध्यवर्ती बँक, तुमच्या जिल्ह्याची बँक, त्या बँकेला प्राधान्य सुद्धा देण्यात आलेलं आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेमधून जर तुम्ही कर्ज घेतलेलं असेल तर तुम्हाला या कर्जमाफीचा फायदा होणार आहे, परंतु तुम्ही 2 लाखांच्या आतमध्ये कर्ज घेतलेलं असावं तरच तुमची कर्जमाफी होईल। परंतु ज्या शेतकरी बांधवांनी 2 लाखांच्या पुढे कर्ज घेतलेलं असेल अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही। तर आता आपण बँका बघून घेऊया, जिल्हे सुद्धा बघून घेऊयात। जर तुम्ही या प्रमुख जिल्ह्यामधील शेतकरी बांधव असाल, या प्रमुख बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तरच तुमची कर्जमाफी सुद्धा होणार आहे, परंतु या कर्जमाफीसाठी 2 कागदपत्रांची मागणी करण्यात आलेली आहे। ते 2 कागदपत्रे सुद्धा बघून घेऊयात। बघा शेतकरी बांधवांनो, या कर्जमाफीसाठी जे पहिलं कागदपत्र मागवण्यात आलेलं आहे तर ते पहिलं कागदपत्र म्हणजे बँक पासबुक। बघा, ज्या बँकेमधून तुम्ही कर्ज घेतलेलं असेल त्या बँकेचं पासबुक तुमच्याकडे असायला पाहिजे। जर तुमच्याकडे पासबुक नसेल तर तुम्ही ते पासबुक लवकरात लवकर काढायचं आहे। आणि जे दुसरं कागदपत्र आहे तर ते दुसरं कागदपत्र म्हणजे तुमचं आधार कार्ड, तुमचं मतदान कार्ड आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते आधार कार्ड तुमच्या बँकेशी लिंक सुद्धा असायला पाहिजे। बघा, ज्या ज्या शेतकरी बांधवांकडे रहिवासी दाखला असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, सरकारी नोकरीमध्ये कोणताही सदस्य नाही अशा पद्धतीचं एग्रीमेंट असेल अशा शेतकरी बांधवांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज कर्जमाफी होईल, उद्या कर्जमाफी होईल, परवा दिवशीपासून कर्जमाफी होईल अशा पद्धतीच्या बातम्या युट्यूबवरती, फेसबुकवरती सुद्धा फिरत होत्या, परंतु अखेर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून कर्जमाफीवरती निर्णय सुद्धा आलेला आहे। बघा, मागील काही दिवसांपासून युट्यूब, फेसबुक या दोन्ही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरती कर्जमाफी झालेली आहे, या बँकांची कर्जमाफी झालेली आहे, या बँकांची कर्जमाफी झालेली आहे अशा पद्धतीने बातम्या सुद्धा फिरत होत्या, तुम्ही सुद्धा पाहिलेले असतील। परंतु शेतकरी बांधवांनो, या सर्व अफवा होत्या, परंतु खरंच तुमची कर्जमाफी कोणत्या तारखेपासून होणार आहे, कोणत्या बँकेतील शेतकरी बांधवांची कर्जमाफी होईल, किती लाखांची कर्जमाफी होईल, तुम्हाला अगदी एका मिनिटामध्ये देणार आहे, सांगणार आहे। तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून सत्य माहिती आपण 100% पोहोचवत असतो। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार आम्ही कर्जमाफी करण्याबद्दल कटिबद्ध आहोत। राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा करणार आहोत। आम्ही निवडणुकीच्या अगोदर शेतकरी बांधवांना शब्द दिलेला होता की कर्जमाफी करू, तर तो शब्द 100% पाळणार आहोत। म्हणजेच ज्याप्रमाणे लाडकी बहीण योजनेचा शब्द पाळलेला आहे त्याच पद्धतीने कर्जमाफीचा शब्द पाळणार आहोत। सरसकट 2 लाखांची कर्जमाफी करणार आहोत, परंतु सध्याच्या स्थितीला या कर्जमाफीवरती अभ्यास सुरू आहे। सध्याच्या स्थितीला या कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे, तर या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांचा सर्वे केला जाईल। सर्वे केल्यानंतर जे जे शेतकरी बांधव सर्वेमध्ये पात्र ठरतील त्या शेतकरी बांधवांची कर्जमाफी करणार असल्याची माहिती आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेली आहे। तर आता आपण बँकांची यादी बघून घेऊया। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारी बँकांची कर्जमाफी होईल, खासगी बँकांची कर्जमाफी होईल, सहकारी क्षेत्रामधील बँकांची कर्जमाफी होणार आहे। म्हणजेच तुम्ही कोणत्या बँकेमधून कर्ज घेतलेलं असेल तर त्या बँकांना प्राधान्य सुद्धा देण्यात येणार आहे। आणि कोणत्या जिल्ह्यांची कर्जमाफी होईल हा प्रश्न तुम्ही सुद्धा वारंवार विचारत होता। बघा शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्याचे असतात, त्यामुळे 36 जिल्ह्यामधील 52 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। तर आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की कोणत्या तारखेपासून कर्जमाफीला सुरुवात करण्यात येणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून अजून कोणतीही तारीख फिक्स करण्यात आलेली नाही। म्हणजे शेतकरी बांधवांनो, कर्जमाफीसाठी समिती नेमण्यात आलेली आहे। या समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी बांधवांची तपासणी केली जाईल। तपासणी केल्यानंतर कर्जमाफीला सुरुवात सुद्धा करण्यात येणार आहे। म्हणजेच अजून या कर्जमाफीची तारीख फिक्स करण्यात आलेली नाही, परंतु या कर्जमाफी संबंधित काही नियम अटी सुद्धा घालण्यात आलेल्या होत्या। त्या नियम आणि अटी तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवलेल्या आहेत। म्हणजेच शेतकरी बांधवांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत संपूर्ण माहिती अगदी मुद्देसूदपणे आणि सत्य माहिती तुमच्यापर्यंत सुद्धा पोहोचवलेली आहे। लवकरच या कर्जमाफीवरती निर्णय सुद्धा होणार आहे। लवकरच 52 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी सुद्धा होणार आहे।
आहे। त्यामुळे कोणत्याही शेतकरी बांधवांनी काळजी करू नका। जर तुम्हाला बँकांचे फोन येत असतील तर त्यांना थेट सांगून टाका की सध्याच्या स्थितीला पैसे नाहीत।